दशकामध्ये टॉप 5 मध्ये जाणार। इथे 16व्या मॅच कडे क्वार्टर फायनल आहे, मात्र इथे रंगला जात बाय। दोन्ही टीमला इथे खूप साऱ्या शुभेच्छा देत बाय। मॅच होती ओमकार पवार आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅक वरती। पहिला चेंडू आणि ते मात्र एज लागली जाते, विकेट मात्र पहिला आदरा पहिली अवदसा मैदानाच्या बाहेर येते। ठोक डीजे इथे पहिल्या चेंडूवरती मात्र विकेट प्राप्त केले ओमकार पवारनं। नक्कीच शेवटचा सामना करे अर्थानं आपल्याला पाहायला मिळतोय। एका साईडला कातलाचीवाडी टीम आणि एका साईडला पलसधरी टीम, इथे मात्र खराब चेंडू पाहायला मिळतोय। अगदी जर पाहिला तर या खराब चेंडूनं मात्र इथे खातं ओपन झालंय कातलाचीवाडी टीमचं। एक धाव फलकावरती एक धाव देखील आणि एक फलंदाज देखील बाद झालाय कातलाचीवाडी टीमचा। न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये बलिरामला आपण पाहू शकाल, दुर्गेश नॉन स्ट्राइक एंड वरती। इथे लोवर फुल टॉस चेंडू मात्र लॉंग ऑफ रिझन मध्ये फटका खेचला होता, तोपर्यंत एकच धाव मिळती या चेंडू वरती। एका धावेनं 2 या आकडावरती जाऊन पोहोचली टीम कातलाचीवाडी टीम। नक्कीच जर पाहिला तर चांगला सामना खऱ्या अर्थानं पाहायला मिळेल, कारण दोन्ही टीम आतापर्यंत चांगला खेळ करून इथेपर्यंत पोहोचल्या। शेवटच्या टप्प्यात येऊन सामना आपल्याला पाहायला मिळतो। या वेळेस बॅटची एज आणि इथे मात्र फर्स्ट स्लिप न केलेली चुकी आणि चुकीला माफी नाही, चौकार आला चेंडू वरती। 6 या आकडावरती जाऊन पोहोचली टीम कातलाचीवाडी।
नक्कीच या चुका खऱ्या अर्थानं दुसऱ्या इनिंग मध्ये मागण्या ठरतील. नक्कीच चेंडू देखील सुरेख पाहायला मिळाला होता, परंतु बॅटची एज देखील लागली आणि जसा चेंडू मात्र फर्स्ट स्लिपच्या दिशेनं मात्र ट्रॅव्हल झाला होता, तिथून मात्र चकमा देऊन चेंडू मात्र 4 धावांसाठी फरार झाला. इथे पुन्हा एकदा चांगला चेंडू पाहायला मिळतोय. अगदी ओव्हरपिच चेंडू होता, त्याला मात्र खोदून काढण्याचा प्रयत्न देखील केला आणि एकच धाव देखील या चेंडूवरती मिळतीय. 7 धावा धावफलकावरती लागल्या जातील कातलाची वाडी टीम. पण पाहतोय फलंदाज दुर्गेश पाहतोय स्ट्राईक एंड वरती. यस इथे वाईट चेंडू पाहायला मिळतोय. नक्कीच बलिराम आपण पाहतोय स्ट्राईक एंड वरती आणि दुर्गेश नॉन स्ट्राईक एंड वरती. नक्कीच इथे वाईट चेंडू आलाय. 107 धाव मात्र धावफलकावरती लागली जाईल. 8 धावा धावफलकावरती लागला जातील कातलाची वाडी टीम. आपण पाहतोय इथे चांगला फटका पाहायला मिळतोय. अगदी जर पाहिला ना तर लॉंग ऑफच्या डोक्यावरून क्षेत्ररक्षक मात्र पाहत राहिलाय चेंडूकडे. चेंडू मात्र फरार झालाय. 6 धावांसाठी षटकार. ते षटकार आला बलिरामच्या बाट मधून. संघर्ष करतायत मैदानाच्या आतमध्ये. 14 धावा धावफलकावरती. इथे बॅटची कडा लागतीय आणि इथे एकही धाव मात्र मिळणार नाही या चेंडूवरती. षटक क्रमांक इथे पहिलं कंप्लीट आणि 14 धावा धावफलकावरती ओमकार पवारनं खर्च केल्यात आणि आता मात्र दुसऱ्या षटकाला इथे सुरुवात होईल. चला टीम मीटिंग नको, लगेच सामन्याला सुरुवात करा. निव गोलंदाजी ट्रॅक वरती किरण पवारला आपण पाहू शकाल. नक्कीच पलसदरी गावचं खऱ्या अर्थानं आपण पाहिलं ना तर देखील ट्रम्प कार्ड खऱ्या अर्थानं पाहायला मिळतोय. यावेळेस आडबा बाट ना फटका फसलाय आणि स्वतः गोलंदाज चेंडू खाली आणि इथे चुकी पाहायला मिळते. अगदी जर पाहिलं ना तर साधा सोपा झेल होता, परंतु चेंडू मात्र जमिनीला धान झालाय आणि इथे जर पाहिला तर पंच 2 धावा. ओके इथे 2 धावा मात्र धावफलकावरती लागल्या जातील. 16 या आकडावरती जाऊन पोहोचली टीम कातलाची वाडी. या चुका खऱ्या अर्थानं दुसऱ्या इनिंग मध्ये खऱ्या अर्थानं थोड्या मागण्या ठरतील, कारण प्रत्येक चूक मात्र या स्पर्धेतून तुम्हाला बाहेर काढतील. या चुका कमी प्रमाणात कराव्या लागतील पलसदरी टीमला, कारण शेवटच्या टप्प्यामध्ये येऊन आपण ठेपलाय आणि अशा चुका मात्र अपेक्षित नसतील. यावेळेस मात्र काऊ कॉर्नर रिझन मध्ये फटका चांगला, परंतु क्षेत्ररक्षण देखील दर्जेदार पाहायला मिळत आहे. इथे मात्र 2 धावा कंप्लीट. पुन्हा एकदा 2 धावांना धावफलक जाऊन पोहोचलाय. 18 या आकड्यावरती 18 धावा धावफलकावरती लागला जात आहेत. इथे किरण पवार चांगली गोलंदाजी करतोय खऱ्या अर्थानं. जर पाहिला ना तर 2 चेंडू माग्या 2 डबल पाहायला मिळत आहेत. एकच घेतली का? यस सॉरी माफी असावी. एकच धाव मिळते या चेंडूवरती. 17 धावा धावफलकावरती लागल्या जातील कातलाची वाडी टीम. इथे मात्र ट्रिपल उद्ध्वस्त दांडी गुल केली जाते. विकेट क्रमांक 2 मैदानाच्या बाहेर.
झालाय चंद्रकांत. नक्कीच बलिरामला देखील मैदानाचा बाहेर धाडला गेलाय. किरण पवारना इथे मात्र हेलिकॉप्टर लुक दिला गेलाय. लॉंग ऑफ रिझन मध्ये फटका, परंतु एकच धाव देखील या चेंडूवरती मिळली जाईल. एका धाब्यानं धावफलक जाऊन पोहोचतोय 18 या आकड्यावरती. दुसरं षटक आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये चालू आहे आणि 18 धाबा धावफलकावरती आतापर्यंत लागल्यात कातलाचीवाडी टीमच्या. इथे चांगला चेंडू पाहायला मिळतोय. अगदी जर पाहिला ना तर ओरफी चेंडू होता, परंतु जर पाहिला तर ऑप्टिकच्या बाहेर चेंडू ठेवला आणि डॉट चेंडू इथून फेकला गेलाय किरण पवारनं. इथून किरण पवारनं मात्र कमबॅक केलाय. इथे लोवर फुल टॉस चेंडू अगदी काव कॉर्नर रिझन मध्ये फटका खेचला. एक धाव कंप्लीट. दुसरीचा कॉल आणि फेकी तितकीच चांगली पाहायला मिळते. रोहित कोणतीही चुकी करत नाही. विकेट क्रमांक 3 मैदानाच्या बाहेर. षटक क्रमांक इथे दुसरा कंप्लीट झालाय. धावफलकावरती धाबाचा जर विचार केला तर 19 धाबा धावफलकावरती लागल्या जातील. खेळ समाप्त झाला. धावफलक जर पाहिला तर 19 या आकड्यावरती आपण पाहतोय कातलाची बडी टीम. आता मात्र तिसऱ्या षटकाला इथे सुरुवात होती. सागर पवार आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅक वरती. लोबर फुल टॉस चेंडू अनसाइडला फटका, परंतु तिथे मात्र किरण पवार जर पाहिला तर चांगलं क्षेत्ररक्षण पाहिलंय. एका हातानं मात्र चेंडू अडवणी केली. एकच धाव मात्र धावफलकावरती लागली जाईल. 20 धाबा धावफलकावरती आपण पाहू शकाल कातलाची वाडी टीम जाऊन पोहोचली. आता मात्र जर पाहिला तर थोडीशी नाजूक अवस्था करे अर्थानं आपण पाहतोय कातलाची वाडी टीम. परंतु इथून जर 30 ते 35 धाबा जर कुठून काढल्या ना तर चांगला सन्मानजनक स्कोर मात्र इथून रचला जाईल. परंतु तो स्कोर मात्र इथे लागला जाणार का मैदानाच्या आतमध्ये. कारण आतापर्यंत जर पाहिला तर पहिल्या तिसऱ्या षटकाला मात्र सुरुवात झाली. पहिल्या चेंडूवरती एक धाव मात्र खर्च केल्या सागर पवारनं आणि 20 धावा धावफलकावरती. अजूनही जर पाहिलं ना तर 5 चेंडू इथून शिल्लक असतील. या 5 चेंडू मात्र कशा प्रकारे मात्र इथून हाताळले जातील याच्यावरती मात्र प्रश्नचिन्ह लागलाय. यावेळी चांगला चेंडू पाहायला मिळतोय. अगदी जर पाहिला ना तर ऑप्टिकच्या बाहेर चेंडू ठेवला आणि सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. इट इज डॉट चेंडू. नक्की जितके डॉट चेंडू येतील तितकं प्रेशर मात्र निर्माण होईल कातलाची वाडी टीम समोर. कारण पलसरी टीम देखील कमी नाही. बॅटर्स देखील भरणा आहे टीम मध्ये. त्यांच्या अगेन्स्ट चांगली धावसंख्या रसावी लागेल. यावेळी देखील चांगला चेंडू पाहायला मिळतोय. सागर पवार ऑन फायर या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. अगदी जर पाहिला ना तर पहिल्या सामन्यापासून धावांची देखील धावा देखील पाहिला त्याच्या बॅट मधून आणि आता गोलंदाजी देखील सुरेख पाहायला मिळतोय. इथे मात्र लगातारचे 2 चेंडू इथून निर्धाव फेकलेत. आता मात्र 3 चेंडू इथून शिल्लक असतील. या 3 चेंडू मग कशा प्रकारे खेळ राहिला जाईल. इथे पुढे सरसावून येण्याचा प्रयत्न होता, तो असफल ठरतोय आणि रनआउटची विकेट देखील मैदानाच्या बाहेर येते. विकेट क्रमांक 4 मैदानाच्या बाहेर. यस, इथे जर पाहिला तर मैदानाच्या आतमध्ये घडलं जातंय काय. विकेटची तडबड चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस जबरदस्त चेंडू पाहायला मिळतोय. अगदी जर पाहिला ना तर
ब्लॉक होल्डचा मारा केला गेलाय. गोलंदाज सागर पवारना. क्रिकेटचा जर पाहिला ना तर सर्वात सेफ चेंडू कोणता असेल ना तर क्रिकेटचं ब्रह्मास्त्र वाईड यॉर्कर मात्र पाहायला मिळाला. इथे डॉट चेंडू आलाय. आतापर्यंत जर पाहिला ना तर 5 चेंडूची फेकी केली आहे आणि 1 धाव खर्च केली आहे या गोलंदाजांना. इथे चांगला फटका पाहतोय अगदी लॉंग ऑफच्या डोक्यावरून चेंडू मात्र ड्रायव्हर झालाय. 6 धावांसाठी येतोय षटकार. शेवट गोड करणारा षटकार येतोय आणि या षटकारच्या साहाय्यानं धावफलकावरती धावा लागल्या जातील. 26 धावा धावफलकावरती. येणारे 18 चेंडू आणि 27 धावांची गरज असेल पलसदरी टीमला. चला इथे मात्र दुसऱ्या इनिंगला सुरुवात होईल. जर पाहिला ना तर कातलाची बाडी टीमनं मात्र 26 धावा इथून कुठून काढल्यात आणि 27 धावांचं टार्गेट मात्र सेट केलं गेलंय. आता मात्र जर पाहिला तर 27 धावा मात्र इथे करावा लागतील टीम पलसदरीला. आणि जर पाहिले तर जोडसाखळी देखील मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. एका साईडला जर पाहिला तर सागर आणि त्याच्या जोडीला राहुल आपण पाहतोय. सागर पवार आपण पाहतोय स्ट्राइक एंड वरती आणि गोलंदाजी ट्रॅक वरती आकाशला पाहू शकाल. इथे पहिला चेंडू खराब पाहायला मिळतोय. इट इज वाईड चेंडू. अवांतर धाबेनं मात्र इथे खातं ओपन होतंय पलसदरी टीमचा. आधी जर पाहिलं ना तर धाबा कमी पाहायला मिळतात धावफलकावरती आणि तिथे एक्स्ट्राच्या धाबा मात्र इथे धावफलकावरती लागल्या जात आहेत. 1 धाव मात्र धावफलकावरती लागली जातीये. पलसदरी टीम मात्र इथे खातं ओपन केलं जात आहे. इथे चांगला चेंडू पाहायला मिळतोय. अगदी ब्लॉक होल्डचा मारा केला जातोय.
डॉट चेंडू आला, इथून कमबॅक केलाय गोलंदाज जाना. आकाश गोलंदाजी ट्रॅक वरती आपण पाहतोय आणि त्यानं देखील इथे कमबॅक केलाय. आता मात्र जर पाहिला तर प्रेशर खऱ्या अर्थानं आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये पलसदरी टीम वरती. जसे जसे डॉट चेंडू येतील तसा प्रेशर खऱ्या अर्थानं पाहायला मिळेल पलसदरी टीम वरती. परंतु सागर पवार देखील कमी नाहीये, कारण त्याच्या मनगटीत ताकद खऱ्या अर्थानं. इथून पुन्हा एकदा चांगला चेंडू पाहायला मिळतोय, परंतु इथे खराब चेंडू पाहायला मिळतोय. पंच मात्र दंडित करताय त्या चेंडूला. इथून वाट चेंडू, एक्स्ट्राची धाव देखील पुन्हा एकदा धावफलकावरती लागली जाईल. धावफलक जाऊन पोहोचतय 2 या आकड्यावरती. 2 धावा धावफलकावरती आपण पाहू शकाल. अजूनही जर पाहिला ना तर 25 धावांची इथून गरज असेल. 17 चेंडू 25 धावा. यावेळेस बॅटच्या अगदी रडार मध्ये आणि चेंडू अगदी फेकून दिलाय काऊ कॉर्नर रिझनच्या डोक्यावरून. चेंडू मात्र 6 धावांसाठी फरार. खऱ्या अर्थानं मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय राहुल आणि त्याच्या जोडीला सागर पवारला आपण पाहतोय. सागर पवारचा बाट मधून षटकार आलाय. नक्कीच उत्तुंग असं षटकार पाहायला. या 6 धाव संख्येनं धावफलकावरती धावा लागल्या जातील. 8 या आकडावरती जाऊन पोहोचले टीम पलसदरी. अजून 19 धावेची गरज. यावेळेस पुन्हा एकदा खराब चेंडू पाहायला मिळतोय. खऱ्या अर्थानं पाहिलं ना तर प्रेशर आहे, प्रेशर गोलंदाजावरती. नक्कीच षटकार आल्यानंतर तिथून मात्र प्रेशर निर्माण केलं गेलं होतं गोलंदाजावरती, आणि तो प्रेशर मात्र इथे वाईटच्या स्वरूपात मात्र एक धाव देखील लागली जाईल. एका धावेनं धावफलक जाऊन पोहोचतोय 9 या आकड्यावरती. इथे लोवर फुलटा चेंडू, त्याला मात्र पॉइंट रिझन मध्ये फटका दमदार पाहतोय, परंतु शेवटच्या क्षणाला मात्र अडवणी केली जाते. तोपर्यंत 2 धावा इथून कंप्लीट केल्या जात आहेत. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजांमध्ये आपण पाहतोय. कॉलिंग खऱ्या अर्थानं चांगली राहिली या 2 फलंदाजांची. नक्कीच इथे जर पाहिला तर फटका चांगला होता, परंतु आउटफील्ड थोडीशी स्लो पाहायला मिळते. त्यापर्यंत 2 धावांची लयलूट करताना दोन्ही फलंदाज आपण पाहतोय. 11 धावा धावफलकावरती आतापर्यंत लागल्या जात आहेत. इथे मात्र जर पाहिला तर 27चं टार्गेट आणि आतापर्यंत 18 धावा. इथे मात्र फुल टॉस चेंडू होता, परंतु फुल टॉस चेंडूला मात्र इथे फायदा घेता आला नाही सागर पवारला. नक्कीच इथे लेग बायच्या स्वरूपात 1 धाव मात्र मिळतीये. 12 धावा धावफलकावरती आपण पाहू शकाल लागला जातील पलसदरी टीम. आता नॉन स्ट्राईक एंडचा फलंदाज मात्र स्ट्राईक एंड वरती जाईल. राहुल आपण पाहतोय, राहुलच्या मनगटात देखील ताकद आहे. खऱ्या अर्थानं जर पाहिलं ना त्याचा उंचीवर जाऊ नका, कारण छोटा पाकेट बडा धमाका पलसदरी टीमचा खेळाडू आहे. राहुल स्ट्राईक एंड वरती. इथे मात्र जर पाहिला शरीरायष्टी वरती चेंडू आदलतोय आणि डायरेक्ट हिट देखील लागली. इथून खेळ संपवलाय राहुलचा आणि पहिला फलंदाज मात्र मैदानाच्या बाहेर येतोय. धावा धावफलकावरती.
नक्कीच जर पाहिला तर पहिल्या षटकामध्ये 12 धाबा धावफलकावरती आपण पाहू शकाल. अजूनही जर पाहिला ना तर अजूनही एक चेंडू शिल्लक असेल या षटकातील. रोहित आलाय फलंदाजीसाठी, यावेळेस मात्र आडवा बाट नाव फटका खेचलाय. तोपर्यंत मात्र एक धाव कंप्लीट केली जाते. एका धावेनं धाव फलक हालतय. षटक क्रमांक इथे पहिला कंप्लीट झालाय आणि धाव फलकावरती धावा लागला जात आहेत. 13 धावा धाव फलकावरती. नक्कीच जर पाहिलं ना तर कातलाची वाडी टीमचं देखील 14 धावा होत्या पहिल्या षटकामध्ये. तो इथे मात्र एक धावेनं कमी पाहायला मिळते पलसझरी टीम. परंतु ती सागर पवारनं केलेली ती गोलंदाजी कोण विसरणार. नक्कीच एका धाब्याचं षटक मात्र त्यानं हाताळलं होतं. नक्कीच इथून मात्र तशाच प्रकारची गोलंदाजी करावी लागेल मैदानाच्या आतमध्ये. नक्कीच जर पाहिलं ना तर विघ्नेश देखील आहेत गोलंदाज. त्यानं देखील मागील मॅच मध्ये काय गोलंदाजी केली होती मैदानाच्या आतमध्ये. नक्कीच 12 चेंडू आणि 15ची गरज होती. तिथून सामना मात्र जर पाहिला ना तर रंग भरला होता विघ्नेश या गोलंदाजांना आणि तिथून मात्र सामना विजय झाली होती टीम कातलाची वाडी. आता तशाच प्रकारचा कारनामा देखील इथे करावा लागेल या गोलंदाजाला. नक्कीच विघ्नेश आलाय गोलंदाजी ट्रॅकवरती. आणि जर पाहिला तर सागर अजूनही मैदानाचा आतमध्ये संघर्ष करतोय. अजूनही जर पाहिला ना तर पलसझरी टीम साठी 12 चेंडू आणि 14ची गरज. सामना जर पाहिला ना तर पलसझरी टीमच्या खिशामध्ये पाहायला मिळतोय. परंतु जर इथून डॉट फेकले ना चेंडू तर इथून पुन्हा एकदा कातलाची वाडी टीम विजयाच्या उंबरठ्यावरती येऊन ठेपेल. परंतु ते डॉट बॉल येणार का मैदानाच्या आतमध्ये याच्यावरती प्रश्नचिन्ह लागलाय. आणि ते देखील ताकद खऱ्या अर्थानं या टीम मध्ये आहे. विघ्नेश आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅकवरती. 12 चेंडू आणि 14 धाव संख्येची गरज. इथून स्ट्राइक एंड वरती सागर पवार आपण पाहतोय. सागर पवार जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये आहे तोपर्यंत सामना मात्र पलसझरी टीमच्या खिशामध्ये आहे. इथे मात्र फुल टॉस चेंडू, परंतु प्रॉपर कनेक्ट होत नाहीये चेंडू. इथे मात्र एक धाव मात्र कंप्लीट केली जाते या चेंडूवरती. एका धावेनं धाव फलक मात्र जाऊन पोहोचतय 14 या आकड्यावरती. आता 11 चेंडू आणि 13ची गरज. इथून जर सिंगल डबल आले ना तरी काही फरक पडणार नाही पलसझरी टीम वरती. नक्कीच परंतु डॉट चेंडू जर हाताळले ना गोलंदाज विघ्नेशनं तिथून मात्र प्रेशर निर्माण होईल पलसझरी टीम वरती. जितके जितके डॉट चेंडू येतील तितका प्रेशर निर्माण होईल पलसझरी वरती. इथून ते डॉट येणार का चेंडू. इथून मात्र झेलची संधी आणि झेल देखील इथे कंप्लीट केला जातोय. रोहितला मात्र इथे डगआउटच्या रस्त्याचा परतावा लागेल. धक्का क्रमांक 2 मैदानाचा बाहेर येतोय. बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. प्रमोद सातत्यानं जर पाहिला ना तर पलसझरी टीम साठी खेळत आलाय. नक्कीच जर पाहिला ना तर सलामीसाठी सातत्यानं आपण पाहतोय. परंतु इथे थोडीशी रणनीती वेगळी पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. इथे 3ऱ्या क्रमांकावरती धाडलं जात आहे या प्रमोद या फलंदाजाला. इथे मात्र आल्याच प्रहार चढवला जातोय. अगदी लॉंगॉनच्या डोक्यावरून चेंडू मात्र ट्रॅव्हल झालाय आउट ऑफ द पार्क. 6 धावांसाठी येतोय षटकार. या षटकाराच्या साह्यानं धावफलक मात्र जाऊन पोहोचतय.
20 धाबा धावफलकावरती. या षटकारानं मात्र सामना इथे खुल्ला केला जातोय मैदानाच्या आतमध्ये, कारण रोहितनं जसा आउट झाला आता जर प्रमोदनं एंट्री केली आणि प्रमोदचा बाट मधून षटकार पाहायला मिळाला. आल्याच मात्र इथे ब्लास्ट केला जातोय. 6 धाबा मिळला जातील पलसरी टीमला. 20 धाबा धावफलकावरती आपण पाहू शकाल. अजूनही 7 धावसंख्येची गरज. यावेळी चांगला 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 फटका पाहायला मिळतोय. अगदी काव कॉर्नरच्या मात्र अगदी मधोमध चेंडू मात्र ट्रॅव्हल झालाय. 4 धाब्यांसाठी फरार. चौकार. चौकार आलाय. चौकारच्या साहाय्यानं 24 धाबा धावफलकावरती. अजूनही 3 धावसंख्येची गरज. या बळेच मात्र आडबा बाटना फटका केसलाय. अगदी जर पाहतोय मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये फील्ड केली जाते तोपर्यंत एकच धाव मात्र मिळली जाते या चेंडूवरती. इथे मात्र जर पाहिला तर आता 2 धावसंख्येची गरज. नक्कीच इथे मात्र एकतर्फी सामना पाहायला मिळतोय. पलसदरीच्या खिशामध्ये सामना जाताना पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. नक्कीच जर पाहिला ना तर तनुजा 11 क्रिकेट संघ बीड आपण पाहतोय. त्यावेळेस मात्र अलाउन द कार्पेट ना फटका खेचला. 1 धाव कंप्लीट आणि एकाच धावेवरती देखील समाधान मानतोय पलसदरी टीम. आपण लगेच ग्राउंड मध्ये जाऊ नका. इथे एका धावेची गरज असेल. 6 चेंडू आणि एका धावेची गरज. नक्कीच जर पाहिला तर सामना मात्र समांतर आपण पाहतोय परंतु कंपल्सरी चेसिंग असल्यामुळे 1 धाव मात्र करावीच लागेल. चला टीम मीटिंग नकोय. कातलाची वाडी टीम एका धावेची गरज आहे. सागर पवार आपण पाहतोय स्ट्राइक एंड वरती आणि त्याच्या जोडीला प्रमोद पवारला आपण पाहू शकाल. एका धावेची गरज असेल. 6 चेंडू एका धावेची गरज. सामना मात्र एकतर्फे पाहायला मिळतोय पलसदरी टीम कडे. एकाच धावेची गरज आहे. 1 धाव जर पाहिली ना तर कुठूनही येऊ शकते परंतु क्रिकेट आहे मित्रांनो. इथे मात्र विजय फटका पाहायला मिळतोय. सागरच्या भाट मधून आलाय चौकार. इथे मैत्री चषकामध्ये टॉप 5 मध्ये दाखल झाली पलसदरी टीम.